हाय एव्हरीवन, माझं नाव आहे सुवर्णा. चॅनलचं नाव आहे अर्बन पाटलीण आणि अर्बन पाटलीण चॅनलवर मी विविध विषयांवर तुम्हा लोकांशी कायमच गप्पा मारत असते. अगदी म्हणजे किचनपासून म्हणजे कुकिंगपासून ते फॅशनपर्यंत रेसिपीज, रेमेडीज अशा अनेक विषयांवर मी तुमच्याशी कायमच इकडे गप्पा मारत असते. आणि आज आज देखील मी असाच एक विषय तुम्हा लोकांसाठी घेऊन आली आहे. आणि विषय असा आहे की आज मी त्या सगळ्या माझ्या तमाम मित्रमैत्रिणींबद्दल बोलणार आहे, लोकांबद्दल, तुम्हा लोकांबद्दल बोलणार आहे, जे कायम लोक काय म्हणतील असा विचार करून स्वतःला एखादी गोष्ट करण्यापासून परावृत्त करतात किंवा थांबवतात. आणि मग आयुष्यभर त्यांना ॲक्च्युली ती गोष्ट करायची तर असते, पण लोकांना घाबरून ते कधीच तो पवित्रा घेत नाही करायचा आणि मग ती इच्छा तशीच राहते. तर फ्रेंड्स, मला तुम्हाला खरंच हे मनापासून सांगावंसं वाटतं की अशी एखादी गोष्ट जर तुमच्या मनात असेल ना, की तुम्हाला करायचं आहे, पण लोकांच्या भीतीपोटी तुम्ही थांबत आहात, तर असं करू नका. कारण काय आहे, की तुम्ही ज्या लोकांचा विचार करून थांबताय, स्वतःला थांबवताय, त्या लोकांना स्वतःचाच पत्ता नाही आहे. त्यांनाच माहीत नाही आहे, की त्यांना आयुष्यात काय हवं आहे, त्यांचा हॅपीनेस कशात आहे, त्यांचे गोल्स काय आहे, त्यांना हे स्वतःला माहिती नाही आहे. मग अशा लोकांसाठी आपण स्वतःला थांबवणं हे कितपत हुशारीचं लक्षण आहे याचा विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. त्यानंतर स्वतःला तरी पण त्यानंतर तरीही आपण जर स्वतःला थांबवत असू, तर आपण थांबवत असू, तर अशा वेळी आपण ना स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत. ओके. ते प्रश्न म्हणजे असे की जी गोष्ट मला करायची आहे, मात्र लोकांना घाबरून मी जी करायची थांबतो आहे, ती गोष्ट आज जर मी केली, तर मला त्यातून मला समाधान आणि आनंद मिळणार आहे का? किंवा त्याचा काय फायदा मला होणार आहे? आणि जर का ती गोष्ट मी लोकांना घाबरून केली नाही, तर त्याचा काय तोटा होणार आहे? आणि त्याच्यातून मग त्याचं मला दुःख, त्याची सल राहणार आहे का? की यार, ही गोष्ट करायला हवी होती तेव्हा आणि उगीच मी लोकांना घाबरलो आणि केली नाही. असे सल जर तुम्हाला राहणार असेल, तर बिलकुल थांबू नका. ती गोष्ट नक्की करा. तर तुम्हाला बघायचं आहे की ही गोष्ट करून तुम्हाला होणारे फायदे किंवा ही गोष्ट न करून तुम्हाला होणारे तोटे याचा विचार करायचे आहे. त्यानंतर हे असं आहे की ही गोष्ट मी केल्यानंतर कुणाला याचा फायदा होणार आहे का? ओके. जर थोडाफार जरी कुणाला त्या गोष्टीमुळे फायदा होणार असेल, तर ती गोष्ट करायची अजिबात थांबवू नका. नक्की करा. अगदी खूप लोकांना नाही तरी 1-2 लोकांना जरी त्या गोष्टीवरून, त्या कृत्यावरून समजा फायदा होत असेल, तर बिलकुल ती गोष्ट करायची थांबवू नका. त्यानंतर हे विचार करा की ही गोष्ट केल्यामुळे कोणाला नुकसान होणार आहे का? शारीरिक नुकसान, आर्थिक नुकसान, भावनिक म्हणा किंवा मानसिक म्हणा, अशा प्रकारचं कुठलंही नुकसान जर का त्यातून कोणाला होण्याची काही शक्यता नसेल, तर थांबायची अजिबात गरज नाही आहे. नक्की गो अहेड करा आणि ती गोष्ट करून राहा. त्यानंतर आपल्याला हा विचार करायचा आहे की आपलं जे जग आहे, ओके, म्हणजे आपलं जग म्हणजे काय की आपले आपले कुटुंबीय, अगदी इमिजिएट कुटुंबीय, आपले आईवडील असतात, आपले नवरा असतो, बायको असतो. तर ह्या लोकांना ती गोष्ट आपण सांगितल्यानंतर, म्हणजे ही मला करायची असं माझ्या मनात आहे, हे जर आपण त्यांना सांगितल्यानंतर समजा ते आपल्याला सपोर्ट करत असतील, तर नक्की समजा की ती गोष्ट चांगली आहे आणि ती तुम्ही करायलाच हवी. कारण आपल्या कुटुंबीय समजा त्या गोष्टीसाठी सपोर्ट करत आहे, तर मग इतर कुणाचा विचार करायची आणि इतर कुणालाही घाबरून थांबायची आपल्याला गरज नाही आहे. तर हा एक अजून मुद्दा झाला. आणि त्यानंतर आपल्या आत्म्याचा, म्हणजे आपल्या अंतरात्म्याचा कौल घ्या आणि आपल्या परमात्म्याचा कौल घ्या. आपला अंतरात्मा जर का आपल्याला त्या गोष्टीसाठी गो हेडचा सिग्नल देत असेल, तर नक्की ती गोष्ट करण्यापासून अजिबात स्वतःला थांबवू नका. आणि आपल्या परमात्मा जर का तुम्हाला वाटत असेल की तुम्ही समजा परमात्म्याशी बोलले आणि बोलल्यानंतर जर का एक इमॅजिन करा की तुम्ही तुमच्या देवाला, जो कोणी तुमचा गुरु आहे, देव आहे, त्याला तुम्ही विचारताय की बाबा मी हे करू का? ओके. आणि जर का तुम्हाला वाटलं की त्यावेळी त्याला हे तुमचं करणं आवडणारच आहे, असं जर तुम्हाला वाटलं, तर प्लीज करायचं थांबू नका. कारण असं जर तुम्हाला वाटलं ना, तर नक्की ती गोष्ट काहीतरी चांगली गोष्ट आहे. एकतर स्वतः तुमच्यासाठी तरी चांगली असेल, समाजासाठी तरी चांगली असेल, कुणासाठी तरी तीच गोष्ट चांगली असणार आहे. आणि त्यामुळेच आपलं मन आपल्याला तशा प्रकारचा कौल देत असतं. कारण कसं आहे की लोक लाख खोटे बोलले तरी आपला अंतरात्मा जो आहे तो आपल्याला कधीच खोटं बोलत नाही आणि तो कधी खोटा कौल देखील देत नाही. त्यामुळे समजा तुम्हाला तुमचं मन गो अहेडचा सिग्नल देत असेल, तर नक्की ती गोष्ट करा. आणि त्याच्यानंतर तर हे होते आजचे मुद्दे. आणि दुसरं कसं आहे माहिती आहे
की असं म्हणतात की माणूस मरत असताना त्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये एक 20 मिनिटासाठी त्याच्या आयुष्याचा पूर्ण चित्रपट त्याच्या डोळ्यासमोर फिरत असतो. ओके, म्हणजे त्याने आयुष्यात जे काही केलेलं आहे ते एका शॉर्ट फिल्मप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोर त्याचा चित्रपट बनून येतो. त्यामुळे आपल्याही डोळ्यासमोर तो येणार आहे जेव्हा आपण जाऊ तेव्हा. त्याला आता खूप वेळ आहे. तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळो. पण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात शेवटची घटका येतेच आणि त्यावेळी तो 20 मिनिटाचा पिक्चर आपल्या डोळ्यासमोर फिरणारच आहे. त्यामुळे तो 20 मिनिटाचा पिक्चर जो आहे, जो मूव्ही आहे, तो जो चित्रपट आहे, त्याला ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल कसं बनवायचं, हे सगळं कसं बनवायचं यासाठी एफर्ट्स घेणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. तुमची स्वतःची सर्वस्वी तुमचीच जबाबदारी आहे. लोकं त्याला ब्युटिफुल करू शकत नाही, फक्त तुम्ही करू शकता. आणि ते करण्यासाठी तुम्हाला लाईफमध्ये काही काही छोट्या छोट्या छान छान मोठ्या मोठ्या छोट्या छोट्या बोल्ड स्टेप्स घ्याव्या लागतात. लोक काय म्हणतील याचा विचार बाजूला सारावा लागतो. कधी कधी स्वतःला थोडीशी प्रायोरिटी द्यावी लागते, स्वतःच्या हॅपीनेसला प्रायोरिटी द्यावी लागते. आणि हे सगळं केल्यानंतरच तुम्ही एक फुल्ली हॅपी लाईफ जगू शकता, ज्याच्यामध्ये सॅटिस्फाईड लाईफ जगू शकता. बरोबर आहे. त्यामुळे लोक काय म्हणतील हा विचार प्लीज बाजूला सारा. आणि हा विचार अगदी कुठल्याही बाबतीत आपल्या डोक्यामध्ये येऊ शकतो, कुठल्याही बाबतीत. म्हणजे करिअर निवडताना देखील आपल्याला आपल्या डोक्यात हा विचार येतो की लोक काय म्हणतील. काहीतरी हटके करायचं असलं की आपल्या डोक्यात विचार येतो लोक काय म्हणतील. आपल्याला काही हटके कपडे घालायचे असतील तर आपल्या डोक्यात विचार येतो लोक काय म्हणतील. किंवा आपल्याला एखाद्याला काहीतरी आपले स्वतःसाठी उभं राहायचं असेल, राईट, इतकं अगदी छोटं आपण म्हणू किंवा ही सगळ्यात मोठी किंवा सगळ्यात छोटी कुठलीही आपण याला म्हणू शकतो ॲक्च्युली गोष्ट, की स्वतःचं मत मांडायचं असेल, स्वतःसाठी स्टँड करायचं असेल किंवा आपल्या कुठल्या लोकांसाठी स्टँड करायचं असेल, तरी पण आपल्याला असं वाटतं अरे यार मी असं केलं तर लोक काय म्हणतील. आणि त्या लोकांमध्ये कुणीही येऊ शकतं. म्हणजे फॅमिली मेंबर्स काय म्हणतील असा देखील विचार आपल्या डोक्यात असू शकतो. म्हणजे मित्रमंडळी काय म्हणतील हा विचार असू शकतो. तर तुमचं आयुष्य हे तुमचं आहे, त्याला सर्वस्वी हॅपी आणि त्याला हॅपी करणं आणि समाधानाने व्यतीत करणं ही सर्वस्वी तुमची एकट्याची जबाबदारी आहे. त्यामुळे लोक काय म्हणतील ह्या विचाराला किती महत्त्व द्यायचं याचं तुमचं तुम्ही विचार करा. आणि लोक खरंच इतके महत्त्वाचे नाही आहे की तुम्ही त्यांच्यासाठी आपले असे छोटे छोटे हॅपीनेस जे आहे ते सॅक्रिफाईस करावे. तर हा याच्यावरचा माझा विचार होता. ॲक्च्युली मी पण असा विचार पहिले करायचे, खूप विचार करायचे, पण हळूहळू मी त्याच्यावर ओव्हरकम केलं. कारण कसं असतं की ओव्हरकम करण्यासाठी रिअलायझेशन सगळ्यात पहिले आवश्यक असतं. की रिअलायझेशन या केसमध्ये मी असं म्हणेन की हो, मी लोकांचा विचार करून स्वतःचं मन मारत आहे, हे ज्यावेळेला तुम्हाला रिअलाईज होईल आणि हे ज्यावेळेला तुम्ही एक्सेप्ट कराल ना, त्यावेळी तुम्ही त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधायचा प्रयत्न कराल. तर त्यामुळे सगळ्यात पहिले एक्सेप्ट करा की आपण घाबरतोय किंवा आपण ओव्हर थिंकिंग करतोय. कारण 2 टाईपचेच लोक असतात जे लोकांचा विचार करतात, एकतर घाबरट किंवा ओव्हर थिंकिंग करणारे लोक. धाड जगणारे जे लोक असतात ना, ते लोकांचा विचार करत नाही आणि त्यामुळे ते त्यांच्या लाईफमध्ये मोस्टली हॅपीच असतात, कारण ते लोकांचा फारसा विचार तेवढा करतच नाही. तर आपल्यासारखे जे ओव्हर थिंकर्स किंवा ओव्हर थिंकर्स, इमोशनल लोक, घाबरट लोक जे असतात तेच ॲक्च्युली हा विचार करतात आणि मग थांबवतात स्वतःला. आणि मग ते एकचदा नाही, वारंवार आयुष्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार करताना त्यांचा पहिला विचार हाच असतो की लोक काय म्हणतात. लोकांचा विचार करू नका. तुमच्या कुटुंबाचा मॅक्सिमम करू शकता. त्याच्यानंतर तुमचा स्वतःचा विचार करा. स्वतःचा हॅपीनेसला सगळ्यात समोर ठेवा. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. एक मैत्रीण म्हणून मला ही गोष्ट तुमच्याशी बोलावीशी वाटली आणि म्हणूनच मैत्रीण म्हणून मी तुमच्याशी या विषयावर बोलते देखील आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल कदाचित. आणि आवडला असेल तर मला तसं कमेंट करून सांगा. अजून कोणाला हा व्हिडिओ तुम्हाला फॉरवर्ड करावा असा वाटला तर फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं, त्याला काही पैसे लागत नाही. आणि तर भेटूया आपण लवकरच अशा नवीन व्हिडिओसोबत, अशा नवीन विषयांसोबत. आणि तोपर्यंत बघत राहा अर्बन पाटलीन. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःला जपा, कारण तुम्ही खूप आवश्यक आहात. तुम्ही स्वतःसाठी खूप आवश्यक आहात, तुमच्या कुटुंबांसाठी आवश्यक आहात. त्यामुळे स्वतःला जपा आणि कायम आनंदी राहा, हॅपी राहा. अँड आय विश यू ऑल द हॅपीनेस अँड ऑल दी हेल्थ, हॅपीनेस and everything, all beautiful things in life. Thank you. Bye.